नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला दर महिना मिळालेले 1500 रुपये नियमितपणे हवे असतील तर सरकारने आत्ताच KYC करणे बंधनकारक केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही KYC प्रक्रिया मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करायची, यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणती काळजी घ्यायची आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहे. लक्षात ठेवा, KYC फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावी. KYC का गरजेचे आहे? सरकारला हे सुनिश्चित करायचे आहे की योजनेचे लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळतो आहे. KYCमुळे तुमची माहिती, आधार, बँक खाते प्रामाणिक होते आणि लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतो. ही प्रक्रिया दरवर्षी पूर्ण करणे बंधनकारक आहे. KYC करण्यासाठी लागणारी प्रमुख कागदपत्रे: लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेला, पती किंवा वडिलांचे आधार कार्ड. चला आता KYC कशी करायची ते पाहूया. स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर स्क्रीनवर दिलेले हे अधिकृत वेबसाईटला ओपन करा. होम पेजवर तुम्हाला KYC हा पर्यायचा बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा. स्टेप 2, लाभार्थ्याची आधार पडताळणी. उघडलेल्या फॉर्ममध्ये सर्वात आधी तुमचा आधार क्रमांक आणि खालील दिलेले पडताळणी संकेतस्थळावर कॅप्चा कोड काळजीपूर्वक भरा. आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या आणि सेंड OTP बटणावर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून सबमिट करा. स्टेप 3, कुटुंबातील सदस्यांची पडताळणी. नवीन नियम: जर तुमची KYC पूर्ण झाली नसेल तर पुढचा पेज उघडेल. येथे तुम्हाला पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक द्यावे लागेल. यासाठी नियम लक्षात घ्या. विवाहित, घटस्फोटित, विधवा असाल तर पतीचा आधार क्रमांक टाकावा. अविवाहित असाल किंवा पती हयात नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकावा. त्यांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून पुन्हा OTPच्या माध्यमातून पडताळणी पूर्ण करा. स्टेप 4, जात प्रवर्ग आणि घोषणापत्र. यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल. शेवटी तुम्हाला एक घोषणापत्र दिसेल. यामध्ये कुटुंब सरकारी नोकरीत नाही, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा अटी मान्य करायच्या आहेत. सर्व माहिती योग्य भरल्यास खात्री करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. जर तुमची प्रक्रिया यशस्वी झाली असेल तर स्क्रीनवर सक्सेस, तुमची KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमचे 1500 रुपये नियमितपणे जमा होईल. KYC करताना जर तुम्हाला OTP येण्यास अडचण येत असेल किंवा वेबसाईटवर तांत्रिक त्रुटी येत असेल तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. कोणत्याही बनावट फेक वेबसाईटवर तुमची माहिती भरू नका. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 181 वर संपर्क साधू शकता. ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी स्वतःची काळजी घ्या.